ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारीचं संकट ओढवलं, अनेकांचं आर्थिक गणित कोलमडलं, नोकरीवरून कमी करण्यात आलंय। आता नोकऱ्या कुठे आहेत या सुशिक्षित बेरोजगारांपुढचा यक्ष प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलाय जॉब माझा। सरकारी जागा असो वा मल्टीनॅशनल कंपनी, नोकरी कुठे आहे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता घर बसल्या मिळणार आहे। नोकरीच्या संधी कुठे आहेत, किती आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या या सेगमेंटमधून मिळणार आहे। चला तर मग मोबाईल हाती घ्या किंवा पेन पेपर हातात घ्या आणि फटाफट नोट डाऊन करा। आज आपण सुरुवात करतोय रयत शिक्षण संस्थेपासून। साताऱ्यामधली जी रयत शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत। एकूण जागा आहेत 5। पोस्ट आहे ऍडमिन, अकाउंट्स, पीआरओ यासारख्या पदांसाठी या ठिकाणी भरती होते। अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, पीआरओ, ऍग्रीकल्चर ऑफिसर, त्याच्यानंतर इस्टेट ऑफिसर, या स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही माहिती जी आहे ती आपण समजून घेणार आहोत। पहिली पोस्ट आहे ती म्हणजे अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर। यासाठीची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे की तुम्ही सीए, एमकॉम तुमचं झालेलं असलं पाहिजे। सीए झालेले असाल तर 5 वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे आणि एमकॉम जर तुमचं झालेलं असेल तर 12 वर्षांचा अनुभव हा महत्त्वाचा आहे। यासाठीची वयोमर्यादा काय लागेल तर तुमचं वय हे 30 ते 40 वर्ष या दरम्यान असलं पाहिजे। वळूयात पुढे। दुसरी पोस्ट आहे ती म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर। यासाठीची शैक्षणिक पात्रता काय लागेल तर तुमचं एमबीए जे आहे ते एचआर मध्ये झालेलं असलं पाहिजे, तुमचं किंवा एमकॉम झालेलं असलं पाहिजे आणि इंग्रजी भाषेवर तुमचं प्रभुत्व हे आवश्यक आहे। एमबीए जर तुमचं झालेलं असेल तर 10 वर्षांचा अनुभव हा आणि एमकॉम जर झालेला असेल तर 12 वर्षांचा अनुभव हा महत्त्वाचा आहे। यासाठी या पदासाठीची वयोमर्यादा आहे 30 ते 45 वर्ष। वळूयात पुढे। या ठिकाणी तिसरी पोस्ट आहे ती म्हणजे पीआरओ। यासाठीची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर तुमचं एमबीए झालेलं असलं पाहिजे, ते सुद्धा एचआर मध्ये, आणि 5 वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे। यासाठी वयोमर्यादा काय लागेल तर 30 ते 40 वर्ष। चौथी पोस्ट पुढे वळूया। ही पोस्ट आहे ऍग्रीकल्चर ऑफिसर। यासाठीची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे की तुम्ही मास्टर्स ऑफ ऍग्रीकल्चर किंवा हॉर्टिकल्चर मध्ये तुमचं झालेलं असलं पाहिजे आणि 5 वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे। वयोमर्यादा लागेल 30 ते 35 वर्ष। पुढची पोस्ट आहे इस्टेट ऑफिसर। शैक्षणिक पात्रता यासाठी लागणार आहे की तुम्ही ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। जर तुम्ही ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनियर असाल तर 5 वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे आणि जर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुमचं झालेलं असेल शिक्षण आणि तुम्हाला अप्लाय करायचं असेल या पदासाठी तर तुम्हाला 12 वर्षांचा अनुभव हा महत्त्वाचा आहे। वयोमर्यादा आवश्यक आहे ती म्हणजे 30 ते 35 वर्ष। लक्षात घ्या, अधिकृत वेबसाईट आहे www.rayatshikshn.edu। या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे। याच्यामध्ये गेल्यावर या वेबसाईटवर क्लिक केल्यावर वरती एक ऑप्शन असेल वॉन्टेड, त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावर ॲडव्हर्टाइजमेंट या ऑप्शनवर गेल्यावर तुम्हाला विस्तारानं माहिती मिळू शकणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 नोव्हेंबर 2020। लक्षात घ्या, 22 ऑक्टोबर पासून 15 दिवसात तुमची सर्व कागदपत्र संस्थेला मिळाली पाहिजेत। ओरिजिनल डॉक्युमेंट्स मुलाखतीच्या वेळेला तुम्हाला सादर करायची आहेत। तर अशा आहेत या नोकरीच्या संधी। चला तर मग आता वेळ झाली इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटूयात याच वेळेला जॉबच्या नव्या संधी घेऊन। नमस्कार।